नमस्कार. आज आपण बनवू मेथी आलू. त्यासाठी लागणार साहित्य: एक गड्डी मी मेथी भाजी घेतली, निसून घेतली. 2 बटाटे उकडून घेतले. 2 कांदे, 5-6 मिरच्या, 5-6 पाकळ्या लसूण, तेल आणि जिरे आणि चवीप्रमाणे मीठ घेऊया. आता ही भाजी आपण बारीक चिरून घेऊ आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊ आणि कांदे बारीक चिरून घेऊ. भाजी मी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली. आता आपण गॅसवर पहिले कांदा परतून घेऊ. मिक्सरमधून मी मिरची आणि लसूण पिसून घेतला बारीक. आता तेल टाकून पहिले आपण कांदा परतून घेऊ. त्यामध्ये जिरे टाकू. तेल गरम झाल्यावर जिरे टाकायचे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. ही भाजी एकदम टेस्टी लागते. मुलांना तर खूप आवडते. ही मैत्रिणीने शिकवलेली भाजी मला. पाच मिनिटं चांगला कांदा परतून घ्यायचा. कच्चा नाही राहिला पाहिजे. बघा मस्त कलर आला ना. छान कलर येईपर्यंत कांदा मस्त असा नरम होतो. आता आपण कांदा छान परतला तर यामध्ये आपण पहिले मिरची परतून घेऊ. थोडंसं तेल टाकायचं. आता ही मिरची आणि लसूणची पेस्ट बनवली ती पहिले परतून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, अर्धा कप, म्हणजे सगळा मसाला निघून येईल. थोडंसं हे तेलामध्ये परतून घ्यायचं. बस इतकंच. तर हे सगळं मिक्स करायचं छान असं. कमी गॅसवरच करायचं आता भाजी टाकेपर्यंत. आता भाजी पूर्ण टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे कांदा, भाजी आणि मसाला एकत्र झालं पाहिजे व्यवस्थित. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं. छान असं मिक्स करायचं आणि एकजीव करून घ्यायचं छान. आता हे मिक्सरमध्ये आपण पाणी टाकलं होतं भांड्यामध्ये, ते पाणी त्यामध्ये टाकून द्यायचं. भांडं बाजूला ठेवायचं. हे बघा, पाणी जास्त लागत नाही भाजीला. आपण धुतलेली असती त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी थोडंफार राहतंच आणि ते पाणी शिजण्यामध्ये
निघून जातं. अर्धा कपच मी पाणी टाकलं. एक गड्डी मेथीचीच एकच गड्डी होती आणि 2 आलू उकडून घेतलेले मी ते पहिले आणि 2 कांदे. आता हे 5 मिनटं व्यवस्थित असं भाजी शिजून द्यायची. झाकण ठेवायचं नाही. झाकण जर ठेवलं तर भाजीचा हिरवेपणा राहत नाही. बस इतकंच. आता छान अशी भाजी शिजलेली आहे बघा. फक्त आता पाणी आपल्याला पूर्ण आटवून द्यायचं. बटाटे त्यामध्ये मॅश करून टाकायचे. खूप छान लागते. मुलांना सकाळी डब्याला द्यायला पण शाळेमध्ये छान आहे. बघा पाणी पूर्ण व्यवस्थित शोषून घेतलेलं आहे. मस्त असं कोरडी झाली भाजी आता छान. आता हे बटाटे हाताने करून घ्यायची मॅश. ते गरम आहे, नाहीतर असे हाताने डायरेक्ट भाजीमध्ये मॅश करून टाकता येते, पण ते थोडेसे गरम असल्यामुळं मी थोडेसे दमाने मॅश केले. हे बघा असे हे बटाटे आता याच्यामध्ये टाकून द्यायचे. इतकी टेस्टी, इतकी छान लागते. मुलांना तर खूप खूप आवडते. आमच्या मुलांना खूप आवडते. शेंगदाण्याच्या भाज्या खाऊन कधी कधी कंटाळा येतो, तर कधी कधी अशी भाजी बनवून बघा तुम्ही. खूपच छान लागते. बघा काहीच नाही, आता फक्त असं मिक्स केलं आणि बघा किती छान भाजी झाली. आता यातली अर्धी भाजी मी बाजूला ठेवली आणि अर्धी भाजीचा पराठा बनवणार आहे. पीठ आधी भिजवून ठेवलं होतं मी. थोडंसं पीठ म्हणजे जास्त घट्ट नाही पाहिजे आणि पातळ असलं तरी चालतं, पण घट्ट नाही पाहिजे. तुम्ही नुसता पराठाही देऊ शकता शाळेमध्ये टिफिनला, आणि अशी भाजी आणि पोळीसुद्धा देऊ शकता. काहीच नाही प्रोसेस. मस्त अशी पुरणपोळीसारखं भरायचं आणि पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा. जास्त दाब देऊन नाही लाटायची, अलगद जमेल अशी लाटून घ्यायची. काहीच नाही, त्याला दाब द्यावाच लागत नाही, कारण पीठ भिजलेलं असल्यामुळं व्यवस्थित पोळी लाटता येते. हे बघा छान अशी पराठा जमलेला आहे. याला तेल लावून घ्यायचं.
तेल पण जास्त लागत नाही आणि मुलं तर खूप आवडीने खातात. बघा किती छान अशी जमलेला आहे हा पराठा. आपण म्हणतो मुलं भाजी खात नाही, हे खात नाही, ते खात नाही, पण तुम्ही असा पराठा बनवून बघा एकदा. भाजी पण अशी बनवून बघा. बघा मुले आवडीनं खातील. आमचे मुलं पण लहान लहान आहे, ते पण आवडीने खातात. बघा किती छान कलर आला त्याला. जास्त तेल पण नाही लागलं आणि व्यवस्थित असा भाजलेला पण आहे. कसा वाटला तुम्हाला पराठा, मेथी भाजी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.